थोडंसं अहिल्याबाई होळकरांविषयी बोललं, पण आता या मॅडमनी एवढं छान बोलल्यावर मला तिथं काहीच बोलावंसं वाटत नाही. फक्त मी त्यांच्याबद्दलचं थोडंसं नंतर सांगेन. आज आपल्या सर्वांना म्हणजे त्या काळामध्ये अहिल्याबाईंनी जे केलेलं आहे ते खरंच आज आपण सगळ्यांनी आपल्या आचरणात आणण्याची फार अत्यंत गरज आहे. आज आपल्या सभोवताली ज्या मुली आहेत त्या प्रत्येक मुलीला आपण एवढं तिला आपण सक्षम बनवलं पाहिजे. नुसतं शिक्षण देऊन नाही, तिच्या मनाची प्रगल्भता वाढवली पाहिजे. तिला सगळ्या विचारांची तिच्यामध्ये क्रांती घडवली पाहिजे. म्हणजे तू हे करू शकत नाही, तू हे करू शकत नाही असं न म्हणता तू हे करू शकतेस. माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये सुद्धा या अगदीच खूप भावनिक झालेले आहे. माझी मैत्रीण माझी रिंगबाई स्वतः माझ्यावर आलेली आहे आणि रजिताताई सुद्धा माझ्या आधीपासूनचे छान माझ्या मैत्रीण रोहिणी तर माझ्या आदर्शच आहे. मी आता स्वतः सांगते की ज्या काळामध्ये आपण केवळ एक डिग्रीपर्यंत समाविष्ट होऊन सहकार्यामध्ये विधी होताना मी सडनली अचानक एका कुठल्या तरी वेगळ्या कारणामुळे मी परत शिक्षणाच्या प्रवाहात आले. आणि मगाशी मला ताईंनी विचारलं, सुद्धा ताईंनी, की तुम्ही एवढं कधी काय शिकला. मी काय म्हटलं की मी जॉब करता शिकले, कारण शिकण्याची आवड होती. आणि खरंच सांगते, आज आपण जरी घरकाम करतोय म्हणजे याचा आपण काही करत नाही, त्याच्यातूनही आपण करतोय, खूप काही गोष्टी करत आहोत. आणि अहिल्याताईंनी जे केलेलं आहे त्या लोकमाता होत्या, राजमाता होत्या. त्यांनी त्या काळामध्ये जे कार्य केलेलं आहे ते अतुलनीय आहे. म्हणजे आपण शब्दात त्यांच्या कार्याचं मोल व्यक्त करू शकत नाही. एक स्त्री पती गेल्यानंतर, सासऱ्याचा आधार गेल्यानंतर आणि मुलगा गेल्यानंतर ती उभी राहते, रणांगणात उतरते, युद्धासाठी पण ती तयार होते. म्हणजे बघा त्या स्त्रीचे किती सामर्थ्य आहे. आणि सगळ्या मागे केवळ मन, आपलं मन हे जर खंबीर असेल तर आपण जगातल्या सगळ्याच गोष्टींना टक्कर देऊ शकतो. त्यासाठी आपल्या मनाची तयारी केली पाहिजे. आणि तिथं सांगायला मला अजून आनंद वाटतो की सुधाताई आहेत जे आपल्याला छान योग विद्या देतात. त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या मनाची तयारी आपण वाढवू शकतो, मन खंबीर करू शकतो. आणि आजच्या काळामध्ये कुठलीही स्त्री ही आता आपला नाही आहे, सबला आहे. पण या आपण जी सबलीकरणाच्या मार्गावरती जाताना स्त्रीने, आपण मूळ कोण आहोत, आपण स्त्री आहोत, कुटुंबाचा आदर्श आहोत. आपण आपलं कुटुंब आधी सांभाळलं पाहिजे, मग आपला समाज आणि मग देश. जर स्त्री शिकली तर आपण म्हणतो की कुटुंब शिकलं, पण जर ती स्त्री पुढे गेली तर ती समाजकार्य घडवून पुढे जाऊ शकते. आपल्यासमोर उदाहरणं आहेत. आणि हे सांगताना अत्यंत मला अभिमान वाटतो की मला आधी वाटलं होतं की इथे कार्यक्रम आहे म्हणजे खूप काही वेगळं असेल, पण इथलं वातावरण पण मी इतके भावून गेले की महिलांच्या माध्यमातून एवढं सुंदर कार्य आज होत आहे. आणि तेही अहिल्यादेवी यांच्या या पुण्यस्मरणाच्या वेळी. म्हणजे इतकी अमोल संधी, इतकी अमोल आहे हा ठिकाणी. हा एक छान आपण एक सोहळा आयोजित केलेला आहे, तो खूप महत्वपूर्ण आहे. म्हणून आपण आपल्या स्वतःची शक्ती ओळखायला पाहिजे, आपण पुढे गेलं पाहिजे. आणि आपण स्वतःला कधीही आपण कमकुवत न समजता पुढे गेलं पाहिजे. आपल्या मुलींना तुम्ही करू नकोस, तुलाही करणं शक्य नाही. आणि कधीच दोन मुलांमध्ये आपण कधी भेदभाव न करता आपण आपल्या मुलींनाही तेवढं सक्षम बनवलं तर पहा, मुलगी तुमची आज पुढे किती जाऊन ती शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाऊन ती आज या देशाचं उत्तम एक छानपैकी आकाश होईल. तसं म्हणतात द स्काय इज लिमिट. करायला खूप काही आहे हो, करायला खूप काही आहे, पण कुठं जायला पाहिजे, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. आणि हे करताना आपण घराची आपली चौकट सांभाळून आपण पुढे कसं गेलं पाहिजे. म्हणजे स्त्रीला बघा, स्त्री किती आपण म्हणतो अष्टावधानी असते, ते एकाच वेळेस अनेक कामे करत असते. जे घरात असं आपण उदाहरण जर घेतलं तर घरात स्वयंपाकघरातच एक उदाहरण घेतलं तर स्वयंपाकघरात एकाच वेळेस ती सगळी गोष्टी अगदी तरबेज पद्धतीने करत असते. म्हणजे हे सगळं जे होत असतं हे केवळ म्हणजे स्त्रीला ही जी देवाने दिलेली देणगी आहे ते आपण सामर्थ्य ओळखलं पाहिजे आणि आपण पुढे केलं पाहिजे. आज आपल्या प्रत्येकीला अहिल्यादेवी व्हायला लागत नाही.
आपण नैतिक व्हायला पाहिजे आणि नैतिक आपण आपल्या मुलींना होण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे, तरच आपला देश पुढे जाईल, आपला समाज पुढे जाईल आणि भारत देशाचं नाव जगामध्ये पहिल्या नंबरवरती येईल नक्कीच, ज्यासाठी आपले आदरणीय मोदीजी किती प्रयत्न केले आहेत आणि हे सगळं आपण या ठिकाणी करू शकतो, हाच विश्वास मला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणवला आणि मला या ठिकाणी बोलवण्यात आलं. म्हणजे खूप मी भारावून गेलेले आहे, मी भविष्य खूप झालेले आहे. शब्दात मी सांगू शकत नाही, मी ऋणी आहे तुमची की मला या ठिकाणी तुम्ही बोलण्याची संधी दिला आणि मला सत्कार केला, त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते.